दारू पिऊन मृत झालेल्या नवऱ्याला त्याच्या विधवा पत्नीने लिहिलेले एक पत्र. काल तुझा अकाली मृत्यू झाला. आयुष्य स्थिर स्तरावर होऊन आनंद उपभोगण्याचे, मुलाबरोबर फिरण्याचे, खेळण्याची, बायकोबरोबर गप्पा गोष्टी खट्टा मस्करी करण्याची तुझी वय. परंतु या सुखाला तू कायमचाच मुकलास. मात्र तुझ्या मृत्यूमुळे या आनंदाला तुझी मूल देखील पोरकी जाईल. तुझी बायकोही मुकली या सुखाला आणि पती सुखालाही. काय कारण होतं या सगळ्याचं? तू खोट्या आनंदात रममान झाला होतास. त्यामुळे खऱ्या आनंदाला तू मुकतोस याचे तुला भानच राहिले नव्हते. लग्न झाल्यापासून पाहते तू काही मित्रांच्याच घराला चेअर्स करत असायचा. मित्र असावेत पण आपलं कुटुंब सुद्धा आहे, त्याबद्दल आपली जबाबदारी सुद्धा आहे याचा तुला विसर पडला होता. शिवाय रोज रात्री बाटली घेऊन घरी बसणे होतेस. त्यामुळे आपल्या मुलावर काय परिणाम होतो याची तू चिंताच करत नव्हता. रोज रात्री 9 नंतर बाबा आपले नाहीत याची त्यांना जणू सवय लागली होती. पण तुझी भीतीही वाटत होती. बायकोवर हात उगारणे, भांडणे हे त्यांच्यासाठी नित्याचेच झाले. आपली मुलं कितवीत आहे, त्यांना काय हवे काय नको याची तुला परवाच नव्हती. तू आणि तुझे मित्र. दारू ही औषधी आहे, हृदयविकार दूर ठेवते वगैरे पेपरमधली माहिती तू दाखवायचास. परंतु त्याच दारूमुळे आपल्यातला दुरावा वाढलेला तुला समजलंच नाही किंवा समजून घ्यायची तुझी इच्छाच नव्हती. जर ही बाटली एवढा आनंद देणारी औषधी असेल तर मी आणि मुलांनी घेतली तर तुला चालली असती का? अधूनमधून तुला प्रेमाचे भरते यायचे व तू दारू सोडायचे ठरवायचास. परंतु परत मित्रच आडवे यायचे. कुठल्या तरी आनंदात किंवा कोणाच्या तरी दुःखात तू परत त्याच्याबरोबर बसायचास की मग पुन्हा सुरू. मित्राला परत दुःखात लोटणारे असले कसरे रे हे मित्र. जीवनात आनंद मिळवण्याचे अनेक चांगले मार्ग आहेत, परंतु तुम्ही सर्वांनी मात्र वाईट मार्गच निवडला. दारू पिणं सोडून बघितलं असतंस तर यातल्या अर्ध्याहून अधिक मित्र गायब झाले असते. तुझ्या आजारपणे चालू झाली आणि घरची आर्थिक विवंचना अजूनच वाढली. तुझ्या पोटात झालेले पाणी काढणे, लिव्हरची सूज उतरायला औषधे घेणे हे सोपस्कार चालू झाले. माझ्या सुद्धा ऑफिसला दांड्या चालू झाल्या. हौसमौज करणं दूरच, मुलांची फी सुद्धा वेळेवर भरली जात नव्हती. तुझ्या शेवटच्या आजाराने तर डोक्यावर कर्ज करून ठेवले. तू बरा होणार नाहीस माहीत असून सुद्धा तुझ्या औषध उपचारावर खर्च थांबवला नाही यांनी. सरकारला सुद्धा दारूबंदी नको आहे, कारण त्यांचे फक्त मिळणाऱ्या महसूलकडेच लक्ष आहे. पण माणसाची काम करण्याची ताकद कमी होणे, आजारपण वाढणे यामुळे होणारे नुकसान सरकारला दिसत नाही का? शिवाय नवरा, मुलगा, वडील गमावणे याची किंमत पैशात कशी मोजणार आहे हे सरकार? आता तुझ्या आई वडिलांची सेवा, मुलांचे शिक्षण व संस्कार हे सर्व माझी एकटीची जबाबदारी झाली आहे. ती मी पार पाडीनच. पण महत्त्वाचे म्हणजे माझ्या मुलांना या एकच प्यालापासून दूर ठेवेन. माझ्या दृष्टीने हे फार महत्त्वाचे आहे. पुढच्या जन्मात मला तूच नवरा म्हणून हवा आहेस, परंतु तुझ्या हातात ग्लास नसेल तर तुझीच प्रिय अर्धांगिनी. विचार करण्यासारखी गोष्ट. खरंच दारू वाईटच असते, मग ती कितीही महाग असू दे. एन्जॉय करा पण आपलंच आयुष्य बर्बाद करू नाही. आपलं तर होतंच पण सोबत आपल्या फॅमिलीचं पण आयुष्य बर्बाद आपण करतो. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि यासारख्या गोष्टीवर खरंच विचार करा. धन्यवाद.